नमस्कार, मी दीप्ती सुरेश जाधव. TCN न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. बातमीपत्राची सुरुवात करूया ठळक घडामोडींनी. पाहूया आर्णी मतदारसंघातील पारवा या जिल्हा परिषद गटातील मतदारांच्या मनातील प्रतिक्रिया. आता बघूया सविस्तर वृत्तांत. आर्णी विधानसभा मतदारसंघ गटांची तालुक्यामधील पारवा जिल्हा परिषद गटातील मतदारांच्या मताचा कौल संकलित केला तो विश्लेषणासह आपणापुढे सादर करीत आहोत. महाराष्ट्र राज्य विधानसभेची निवडणुकीची तारीख जसजशी जवळ येते आहे तसतसा मतदार राजा देखील आतुरतेने कौल घेण्याचा प्रयत्न करत आहे. या संदर्भात काही बोल प्रतिक्रियेचे सादरीकरण असेल. तर क्षेत्राची निवडणूक आहे. एकीकडे आहे राजूभाऊ तोडसाम बीजेपीचे उमेदवार, दुसरी आहे जितेंद्र मोघे काँग्रेसचे. तर तुमचं मत कसं काय? कोण निवडून येईल, कोण निवडून यायला पाहिजे? पक्षाशी काही घेणं नाही, कोणीच पक्षाशी काही घेणं नाही. कोणताही पक्ष काही येईल काहीच करणार नाही, कारण ते काही फुकट येत नाही बिचारे. ते पैसे लावून निवडून यायला लागत आहे. एक सर्वसाधारण माणूस आहे तो राजू तोडसाम आहे, म्हणजे सगळ्यात मिक्स होणार. म्हणून माणसाकडे पाहून वोटिंग करायचं आहे. आम्हाला पक्षाशी काय विचार आहे? कोण निवडून येईल? आता आमचं काय ते सोयरे नो हे सोयरे नो, काँग्रेसवाले नो BJP वाले नो. आमच्या कापसाले भाव 13,000 होता, आज 7,000वर आणला. सोयाबीनचे भाव 6,000 होते, आज 3,500 घेत आहे. आता तुम्ही सांगा कोणाला मतदान करू? आम्ही याच्यानं परेशान आहोत. आम्हाला गव्हर्नमेंट आम्हाला तुमचा फुकटचा पैसा नको, हे 2,000 नको, विमा नको, 2,000 नको, काहीच नको. जे आमचे श्रमाचे आहे, आमच्या मालाले भाव द्या तुम्ही. आमची एवढीच मागणी आहे. चालेल तर आता 7,000 रुपये लागत आहे. 6,500 लागत आहे. 6, 7,500, 7,000 जास्तीत जास्त. ते कापूस पाहू नये. आणि 1,819 रुपये खताचे भाव आहे. का भोग परवड? आणि नेला का 3,000 पलीकडे नाही म्हणते. कर्ज माफ देतो, हे माफ, कर्ज माफ आम्हाला देऊच नका, आमच्या मालाले भाव द्या. काहीच देऊ नका. माझा मत काँग्रेसला आहे, कारण 2 टर्म झाले. पहिल्यांदा राजूभाऊ तोडसाम आले, चांगले होते, तसा काही त्याचा वांधा नव्हता. पण नंतर ते राजूभाऊ तोडसामला डावलून धुर्वे साहेबाला तिकीट दिली, नंतर धुर्वे साहेबाला डावलून राजूभाऊ तिकीट दिली. हे राजकारण काही समजण्यासारखं नाही. आणि आत्ता 1 महिना आधी असं झालं का राजूभाऊ तोडसाम हे प्रतिभाताईसोबत काँग्रेसचा प्रचार करत असताना 1 महिना आधी फिरले. आता नंतर त्यांना भाजपची तिकीट कशी दिली हेच आमच्या डोक्यात येऊन नाही राहिलं. त्यामुळे आम्ही तरी सध्या काँग्रेसकडे जाणार. भेटले ना तुम्हाला? मागायला नाही आलो पैसे, भेटले ना पैसे? किती भेटले? 7,500 रुपये. तर त्याच्यावर तुम्ही खुश आहे का? नाही आहे खुश. मग तुम्हाला का पाहिजे होतं? आम्हाला कापसाले भाव पाहिजे. कापसाले भाव पाहिजे होता. कापसाले भाव, सोयाबीनले भाव. सोयाबीनले भाव. पैशाने काही जगणं होतच नाही ना, म्हणून काहीतरी शेतीवर वाढ पाहिजे. कापूस, सोयाबीन, हो सर्व भाव. तेलाचा पिपाय महाग झाला. आता जगाचं तरी कसं? आता आपलं हातावर अन्न पानावर खाणं राहते. राजूभाऊ तोडसाम आहे भाजपचे, दुसरीकडं जितेंद्र मोघे आहे काँग्रेसचे. तर तुम्ही कोणाला मतदान करा? काँग्रेसचं यावं असं वाटते. मला बाकीचे घेण्यात येणार नाही. मोदी सरकार पाहिजे माझ्यासाठी, मोदी सरकार. बाकी मला घेण्यात येणार नाही. या सर्व प्रातिनिधिक प्रतिक्रियांचा आढावा घेतला असता आर्णी या विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार राजू तोडसाम आणि महाविकास आघाडीचे उमेदवार जितेंद्र मोघे यांच्यासह खरी लढत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. ग्रामीण भागातील मतदार, विशेष करून महिला वर्ग लाडकी बहीण योजनेमुळे काही प्रमाणात खुश असला तरी शेतकऱ्यांमध्ये कमालीचा रोष पाहावयास मिळत आहे. सोयाबीनचे भाव खुल्या बाजारात पडलेले आहे, कापसाला भाव नाही, अशा बोलक्या प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी TCN पुढे बोलून दाखविल्या आणि ते आपली नाराजी स्पष्टपणे जाहीर करीत आहे. परंतु खरेदीला वेग यायचा आहे, यामुळे ही नाराजी कोणाला भोवणार याविषयी तर्कवितर्क मतदारसंघात दिसत आहे. दोन्ही पक्षाच्या बाजूने आपापले जाहीरनामे घोषित करण्यात आले आहे. यातून सत्तेत आल्यास विविध योजना कार्यान्वित करण्याचे सुतोवाच केले गेले आहे. महाराष्ट्र विकास आघाडीकडून 3 लाखापर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा तर महायुतीकडून संपूर्ण शेतीवरील कर्जमाफीची घोषणा करण्यात आली आहे. दोन्ही जाहीरनाम्यातील बाबी विविध घटकातील मतदारांना आकर्षित करीत आहे. सरतेशेवटी कोणत्या जाहीरनाम्याचा प्रभाव अधिक राहील ते निकाला अंतीच कळणार आहे. परंतु शेतकऱ्यांचा राज्य सरकारच्या विरोधातील नाराजीचा सूर मात्र प्रभावी दिसून येत आहे. हो, आता विचार करू आम्ही. आमच्या बच्चू दादा सारखा नेता नाही अजून कोणीच मंत्रिमंडळ हलवणारा, म्हणा शेतकऱ्याबद्दल बोलणारा. संदीप धुर्वे तर निवड झोपरात होता,
निवडून गेला तेव्हापासून तर इथं आलाच नाही. निवडणूक आहे, एकीकडे जितेंद्र मोघे आहे काँग्रेसचे, दुसरीकडे राजूभाऊ तोडसाम आहे. कोण निवडून यायला पाहिजे? मोघे निवडून यायला पाहिजे. का बरं बा? काऊन? त्रास झाला यायचा थोडंसं, खूप त्रास दिला यायला. आणि आमचं मत पूर्ण सध्या या जो प्रस्थापित सत्ताधारी आहे त्यांच्या विरोधात आहे. आता सर्वसामान्य जनतेचे प्रश्न जो मांडू शकते, जो सुशिक्षित आहे, जो चांगल्या पद्धतीनं आपला आवाज सरकारपर्यंत आणि सरकारच्या माध्यमातून गावापर्यंत पोहोचू शकते, अशा उमेदवाराला आम्ही निवडून देऊ. आता जो पर्याय आता सरळ सरळ तुम्ही दोन लोकांची फाईट सांगितली आहे, एकाबद्दल तर मी सरळ सरळ सांगितलं, दुसरा पर्याय आता तोच आहे, म्हणजेच आमचे जितूभाऊ. कोण निवडून यायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? राजूभाऊ तोडसाम निवडून यायला पाहिजे. जितेंद्र मोघे का नाही? ते आता कामं राजूभाऊचे चांगले आहे, त्याच्यामुळे राजूभाऊ थोडंसं निवडून यायला पाहिजे. युती सरकार, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, सरकार तर आम्हाला नकोच आहे. तुम्हाला स्पष्ट काय बोलतो, म्हटलं का तुम्ही समाधानी नाही? नाही, बिलकुलच नाही. प्रत्येक आघाडीवर हे सरकार निष्कामी ठरलेलं आहे. आणि विशेष म्हणजे शेतकरी वर्ग राहते, म्हणजे 67% जवळपास शेती आणि शेतीच्या व्यवसायाशी संबंधित लोक राहते भारतामध्ये. आणि यांच्यावर दुर्लक्ष करून सरकार जे नको असलेल्या गोष्टी करत आहेत, भावनिक राजकारण करत आहे. मुळामध्ये तर आमचं असं म्हणणं आहे की हे सरकार आम्ही मानतच नाही. सध्या शासन व्यवस्था नावाची गोष्टच नाही भारत म्हणजे महाराष्ट्रामध्ये. कारण हे जे सरकार आलेले आहे ते पूर्णतः असंवैधानिक आहे, त्याला घटनेचं कोणतंही पाठबळ नाही. आम्ही निवडून दिलेले जे आमदार असते त्या आमदारांना म्हणजे आमच्या मताचा म्हणजे दुरुपयोग करून पैशासाठी त्यांनी ते असंवैधानिक सरकार स्थापन केलेलं आहे. त्याच्यामुळे या सरकारला आम्ही सरकार म्हणून मानतच नाही. आम्ही फक्त वाट पाहतो आता येणाऱ्या इलेक्शनमध्ये ते 20 तारीख कधी येते आणि कधी यायला पलटी मारू याची. आणि मालाचे भाव नाही, सरकारनं याला त्यांना पैसे देण्यापेक्षा मालाला भाव द्या. कोणचंही सरकार आलं तरी ते एवढं लुचाड आहे का आमचं शेतकऱ्याच्या विषयी कोणीही काही बोलत नाही. तुमच्या मतात? आम्ही आतापर्यंत काँग्रेसला मतदान केलं. काँग्रेसने शेतकऱ्याबद्दल काही हे नाही केलं. आणि BJPला मतदान केलं. BJPचंही काही आमच्या शेतकऱ्याबद्दल काही हिताचं ओढ नाही आहे. आता नवीन आमच्याकडे बच्चूभाऊ कडू यानं उमेदवार ठेवला. आम्ही बच्चूभाऊच्या उमेदवाराला निवडून देऊ. नाही, निवडून कोण येईल हे आपण आत्ताच सांगू शकत नाही. कारण जनता दोन्ही पक्षांना याच्या आधी BJPचा पण उमेदवार इथे होता आणि काँग्रेसचा पण आधी होताच. ते दोन्ही बी याच्या आधी राहणारे दिग्गजच आहे. तर नेमकं कोण येईल हे सांगता येत नाही. परंतु आता कल जास्त आता महाविकास आघाडीला आहे असं सांगतात. बरं वाटते बाकीपेक्षा हिशोबाने माझं 14 आले ते. तो कोण निवडून यायला पाहिजे? राजूभाऊ तोडसाम. खुश आहे? पैसे भेटले तर? पैसे भेटले तर खुश नाही आम्ही, कारण तर आमच्या मालाला भाव पाहिजे. आम्हाला पैसे घेऊन काय करणार आहे? पैसे का आपल्याला पुरणार आहे का? आपल्याला मालाला भाव पाहिजे. शेतकऱ्याने मरमर करून काहीच फायदा नाही. शेतमालाला भाव दिला तेच आम्हाला, जे भाव देईल त्यालाच आम्ही त्याच्याकडून आम्ही त्याला हे करू. चे भाव वाढले 2100 ते 2200 रुपये पिपा. सोयाबीनले 3800 भाव. तर करायचं का आम्ही? आमच्या मालाले भाव नाही आहे. आमच्या मालाले भाव येईन द्याव. मग आम्हाला लाडकी बहीण नाही पाहिजे. अतिटटीमध्ये तर मोगे निघाले पाहिजे. अतिटटी 7,500 दिले. 8 दिवसापासून 30 रुपये तेल किलोले वाढवले. सतत प्रतिक्रियेतून पुन्हा मतदारांच्या भावी कौलाचा विषय निश्चित करणे, व्यक्त करणे तसे कठीणच आहे. दोन्ही बाजूची प्रचार यंत्रणा शिंगेला पोहोचली आहे. मॅन टू मॅन संपर्कावरील दोन्ही पक्षाच्या बाजूने अतिशय जोरदार प्रयत्न होत आहे. सामदाम दंडभेद या अस्त्रांचा वापर करण्यात पक्ष जो अग्रेसर राहील त्याचा विजय मात्र या ठिकाणी निश्चित मानावा लागेल. आम्ही निवडून याचं सांगू शकत नाही, पण असा कास्तकाराचे रक्त पिऊन राहिलं BJP असं मला वाटते. कारण कास्तकाराला 3 वर्षापासून कापसाला भाव नाही भेटून राहिले.
त्याचे लेकरं बारं उपाशी मारत आहे. लग्नाची म्हणजे मुलीचे लग्न करायचे द्यायच्यापाशी शक्यता नाही आहे. कारण हा सरकार आम्हाला म्हणजे माणुसकीत नसल्या नाही आहे असं समजतो. आता हे तर दोन्ही टप पार्ट आहे. हो बोला ना बोला ना. हो ना. आता कोण निवडून येईल यात काही आपल्याला सांगता येणार नाही. आता हे दोन्ही टप पार्ट आहे. तुमचं मत का बोलते? आमचं मत तर आता हे आले पाहिजे बाबा. आपलं राजूभाऊ तिचे आहे ते आले तर पाहिजे बाबा. असं राजूभाऊ आले हां तर ते त्याच्याकडे जे जास्त आहे ना तर मग हे तर काँग्रेसचे तर हे तर आहेच पुन्हा ते तर टपच आहे पुन्हा. याच्यामध्ये साठीचा सामना आहे दोघांमध्येच. कोणी आले पाहिजे म्हणतो निवडून? हो आपला या पंजाबवाला सध्याच्या आता जे चालू सरकार आहे याच्यावर तुम्ही खुश आहे का? नाही, नाराज हे निवडून दिलं तर याच्यातले त्याच्यात गेले ते ना सरकार आणि अजित पवार. मग आता कोणाले निवडून कोणाला द्यायचं? मग द्यायचं कोणाले? राजू भाऊले. हो आता आपल्या जवळचं आहे ते. मोदीनं कास्तकाराचं काहीच केलं नाही असं आमचं म्हणणं आहे. राजू तोडसाम. मोगे काऊन नाही? मोगे का नाही बा? बाहेरचा आहे. बाहेरचा आहे. बोला ना याच्यात हसू नको ना. बाहेरचा आहे. आता या सरकारवर तुम्ही खुश नाही आहे? जे सरकार आहे बीजेपीचं सर्व देत आहे ना. लाडकी बहीण देत आहे, सर्व देत आहे. लाडक्या बहिणीमुळे तुम्ही खुश आहे? नाही ना, योजनेमुळे खुश आहोत. हो तांदळाचा भाव वाढला, तुरीचा भाव वाढला, तुरीचा डाळाचा भाव वाढला. तुरीचं डाळ किती आहे? 120-40 रुपये किलो आहे. सांगा ना तुम्ही कसं बोलाता, कसं करायचं? हे सरकार होय का? या सरकारला वोटिंग करायचं का आपण? नाही करतच नाही आम्ही. नाही करत. हवा असं तर कोणतीच नाही म्हणा. हवा दोन्ही सारखेच आहे. पण नाही का या लाडकी बहिणीनं तुमच्या लाडकी बहीण दिली तुम्ही दिले पण आमच्याकडूनच काढले पैसे. हां ते लाडकी बहिणीचे पैसे भेटले बरोबर. इकडे 600 रुपये तेलावर वाटले. हां त्यानं लाडकी बहीण दिले भाई खुश केले, तेलावर पैसे काढून घेतले असं. आणि ते आता तुमचं दुसरं योजना आहे तर कास्तकाराला खतमच करून राहिले. कोणती स्कीम आली तर कास्तकार खतम. पर इकडे 1500 रुपये महिना टाकले. पर इकडे नाही का सोयाबीनचे तेलाचा भाव वाढवले आणि सोयाबीनचा भाव नाही का 3000 रुपये आहे. आम्हाला राजूभाई तोडसाम असं वाटतं. राजूभाऊ तोडसाम निवडून येईल असं तुम्हाला वाटते? हो. हे बातमीपत्र इथेच थांबूया. परत एक नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर. पाहूया आर्णी मतदारसंघातील पारवा या जिल्हा परिषद गटातील मतदारांच्या मनातील प्रतिक्रिया. आमचे न्यूज चॅनल पाहण्याकरता यूट्यूबवर TCN न्यूज चॅनल घाटांची टाईप करा व आपणास आमच्या चॅनलवरील बातमीपत्र आवडत असेल तर कृपया त्याला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. वेळ झाली आपली रजा घेण्याची. आपल्याला काही सुचवायचे असल्यास आमचा पत्ता TCN न्यूज कार्यालय, महाबला व्यायामशाळा, नृसिंहवाड, घाटंजी. फोन नंबर 7058896696, 940516 3073. अचूक सडतोड आणि निर्भीक बातम्यांसाठी बघत रहा घाटंजीचे एकमेव चॅनल, फक्त TCN न्यूज चॅनल. धन्यवाद.